आणि त्यांनी जे जे मर्डर केले त्यांना तिकीट दिली, मंदिरमध्ये एका पुजारीचा मर्डर केला त्यांना तिकीट, ते चांगले, त्यांनी घेतला तर ते चांगले. कुणाला दिले? हां, कुणाला दिले? पालघरमध्ये मर्डर नाही झाला आणि मग त्याला घेतले नाही त्यांनी, मग ते कशा काय घेतले. आणि देशामध्ये जितके बदमाश होते ते त्यांची पार्टीमध्ये. आता तर हे विचारा पाहिजे की बदमाश पार्टी कोणती, ते विचारा तुम्ही. आता माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे कधी काळी मुस्लिमांबद्दल काय बोलायचे? त्यांचे वडील आहेत. हां, ते स्टेजवर बोलायचे. जेव्हा मी महापौर झालो त्यांच्या घरी मी गेलो होतो 8 दिवस मातोश्री. जेव्हा बाळासाहेब असताना पण तुम्ही मातोश्रीवर गेलेला? ज्या वेळेला इस्तेमा होता तिकडे 97 मध्ये, इस्तेमामध्ये गेलो, मग त्यांच्या घरी गेलो. 1-1.5 तास त्यांची माझी बोलणी झाली. ते भांडण चालू होते पोलिसवाल्याची. ते पॉलिटिकल केस होते ना माझ्यावर, ते नाही. आणि आता काय एक केस नाही माझ्यावर. आणि यांचं जे माझा विरोध म्हणतात ते तर तडीपार लोक, गुंडे लोक, बदमाश, तेच आहे सगळे भरलेले. आणि ते मला दाखवतात, तर मला वाईट वाटतं. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही संभाजीनगरमध्ये पोहोचलो आणि रशीद मामू आपल्याला सापडलेत. कालपासून आम्ही त्यांना शोधत होतो. रशीद मामू, तुमचं नाव मुंबईमध्ये चर्चेत आहे. काय तुम्ही बघितलेत का भाजपने काय आरोप केले ते? अगोदर ते आहे की भाजपपाशी काही नाही म्हणून माझं नाव ते इलेक्शन लढत आहे. अगर त्यांच्यापाशी विकास असता, काहीतरी असतात, ते सांगायला पाहिजे होतं की माम हे. मग माझ्यावर जे आरोप लागतात तर प्रूफ दाखवा ना. प्रूफ दाखवत नाही, फक्त म्हणत की आहे, असं तास चालत नाही. जेव्हा आपण मुलगी करतात कोणाची तर त्याचं माहिती घेतात, काय कसे काय, त्याचं माहिती घ्यायला पाहिजे ना त्यांनी सगळं. बस माझे नावावर इलेक्शन, तर मला फार, मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि अल्लाह ने मुझे इज्जत दिया है, मला मान दिला भगवानने की माझ्या नावावर ते इलेक्शन. त्याच्यापाशी आणखीन काही नाही. मग तुम्ही कसा प्रवेश कसा केला? तुम्ही इथून मातोश्रीवर गेलात, पक्षप्रवेश झालात, काय पडद्यामागे काय घडलेलं होतं? काय पडद्यामध्ये झालेलं नाही आहे. माझं नाव बी आहे इथे. 50-60 वर्षापासून मी वर्क करत आहे. आणि गणेश महासंघमध्ये बी मी आज 51-52 वर्ष झाले, त्याच्यामध्ये मी काम करतो. मी मराठा आंदोलनचं आहे. मराठा आंदोलनमध्ये गोविंदभाई सराफ हे मोठे मोठे लोक होते. आणि सेकंड बॅचमध्ये मी, गोपीनाथ मुंडे, महाजन, लोमटे, डॉक्टर कांगो, कम्युनिस्ट पार्टी, सगळे आम्ही साथ काम करत होतो. देशमुख, आम्ही मराठा आंदोलनचे लोक आहे. आणि पॉलिटिकल केसेस तर माझ्यावर झालेले आहे की ऑटो रिक्षा युनियन होती, माझी ट्रक युनियन होती, हे होती, तर ते भांडण चालू होते पोलिसवाल्याची. ते पॉलिटिकल केस होते ना माझ्यावर, ते नाही. आणि आता काय एक केस नाही माझ्यावर. आणि यांचं जे माझा विरोध म्हणतात ते तर तडीपार लोक, गुंडे लोक, बदमाश, तेच आहे सगळे भरलेले. आणि ते मला दाखवतात, तर मला वाईट वाटतं. तुमचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत किंवा भारतीय जनता पार्टी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सुद्धा शेअर करते, ज्याच्यामध्ये तुम्ही संभाजीनगर नाव करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतलेली होती औरंगाबादच्या नामांतरणावरून. आणि दुसरं, तुमच्यावरती रासुका लावण्यात आलेला होता कुठल्या तरी, जर मी बरोबर असेल त्यांचा आरोप असा की 86 किंवा 90च्या दंगलीमध्ये तुमचा हात होता, तुम्ही त्याच्यामध्ये आरोपी होता, तुमच्यावरती केसेस पडलेले होते. मग अशा व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली, त्यावरून सुद्धा आरोप सुरू आहेत. आणि त्यांनी जे मर्डर केले त्यांना तिकीट दिली, मंदिरमध्ये एका पुजारीचा मर्डर केला त्यांना तिकीट, ते चांगले, त्यांनी घेतला तर ते चांगले. कुणाला दिले? हां, कुणाला दिले? पालघरमध्ये मर्डर नाही झाला आणि मग त्याला घेतले नाही त्यांनी, मग ते कशा काय घेतले. आणि देशामध्ये जितके बदमाश होते ते त्यांची पार्टीमध्ये. आता तर हे विचारा पाहिजे की बदमाश पार्टी कोणती, ते विचारा तुम्ही. आता हे जाणू सगळं. आणि माझा जे ते म्हणतात की रासुका म्हणतात, ते आहे की रासुकामध्ये होते, परंतु काय त्याच्यामध्ये सबूत दाखविला नाही. रासुकामधलं काय की नजरबंद, यानी मतलब नजरबंद. आता काश्मीरमध्ये फार लोकांना नजरबंद करतात आणि त्याच्या हात मिळून ते हुकूमत करतात. ते तसं नाही. काय गुंडा, बदमाश, 2 नंबरचे धंदे हे केलं तर सांगा. दंग्यामध्ये होतं, सबूत प्रूफ नाही ना. काय तरी आता पोलीसवाल्याचा अगर भांडण आहे माझा, ते खोटं करतात ना. परंतु आता काही नाही ना. आता माझं पोलीसचं सर्टिफिकेट आहे. आणि 2011 जातीय सुलोका म्हणून कबीर पुरस्कारसाठी दिल्लीमध्ये पाठविलं होतं. त्याच्यामध्ये पोलीसने रिकमेंड केली, कलेक्टरने केली, महाराष्ट्र गव्हर्नमेंट. अगर मी त्या जातीवर असतो तर माझा रिकमेंड झाला होता का, ते दाखवा मला. आणि मला प्रूफ आहे ते. आता पोलीसचा मी सर्टिफिकेट आणलेला आहे. ते म्हणलं काय यांच्यावर केस नाही ना, काय रिकन. मग असं दाखवायला पाहिजे ना. तर ते दाखविलं, ते दाखवत नाही. ते उद्धव साहेबाला ते घेतलेलं, त्यांचा राग आहे उद्धव साहेबावर. तो उगाच राग आहे. कशा काय की उद्धव ठाकरे आहे ते कट्टर जातीवादी हिंदू आहे. ते कट्टर हिंदू आहे. ते जातीवादी नाही, कट्टर हिंदू आहे. ते तर हिंदू कट्टर कशा काय ते रामजीच्या विचाराला मानतात. रामजी कशा होते, त्यांनी भिंडीचं बी बेर खाल्ले, सगळ्यांना साथ घेऊन चालले. आईला विचारला, वडीलला विचारला, पत्नीला विचारला. तसे आहे ते. धार्मिक आहे, कट्टर हिंदू धार्मिक आहे. हे पॉलिटिकल हिंदुत्व. मला माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे कधी काळी मुस्लिमांबद्दल काय बोलायचे? त्यांचे वडील आहेत. हां, ते स्टेजवर बोलायचे. जेव्हा मी महापौर झालो त्यांच्या घरी मी गेलो होतो 8 दिवस मातोश्री. जेव्हा बाळासाहेब असताना पण तुम्ही मातोश्रीवर गेलेला?
ज्या वेळेला इस्तेमा होता तिकडे 97 मध्ये इस्तेमामध्ये गेलो, मग त्यांच्या घरी गेलो, 1-1.5 तास त्यांची माझी बोलणी झाली. मग त्याने सांगितलं चांगल्या महापौराला त्रास द्यायचे नाही. मग कोणी मला त्रास दिलेला नाही आणि त्यावेळेला मी चांगलं होतं. बाबासाहेबांचं जबाब आणि जे लोक म्हणतात बाबासाहेब मानतात मग बाबासाहेबांनी मला आशीर्वाद दिला होता बाळासाहेबांनी. मग 97ला मी त्याचं घरी गेलो होतो आणि त्यानंतर सांगायचं मी कोणाला सांगितलं का? अच्छा हिंदू धर्माला काय सांगितलं असा म्हणला, पाकिस्तान म्हणला, सुबूत दाखवा ना. कशा काय म्हणणार मी गणेश महासंघमध्ये कसा ठेवला मला? तुमचा एक व्हिडिओ पण आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावतानाचा ते एक व्हिडिओ मला दाखवा ना, ते डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे? मी कसं काय पाकिस्तान म्हणणार आणि पाकिस्तान म्हणलं तर पोलीस मला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार? तसा नाही. आता हे आहे की संभाजीनगरमध्ये तुम्ही म्हणला गव्हर्नमेंटने त्यावेळेला ते सांगितलं संभाजीनगर. आम्ही म्हणले होते की औरंगाबाद नाव कशाला ठेवा, की औरंगाबादचे मिनिंग आहे औरंग म्हणले तख्त, जेब म्हणले बैठनेवाला, औरंगजेब बोले तख्त पे बैठनेवाला. तसा नाही था. आम्ही म्हणले की राहून द्या. आंबे संभाजीचा त्यांचा विरोधही केला आम्ही आणि आता त्याने संभाजी नाव दिलं, आम्ही विरोध केला. आता तुमची काय भूमिका औरंगाबाद आणि संभाजी? गव्हर्नमेंटने जेव्हा टाकली तर गव्हर्नमेंटने जर सांगितलं की हे GR आला त्याच्या, मग त्याला मानलं पाहिजे. GR दाखविलं तर ते तर कोणी मानणार ना ते GR राहिला तर. आता एक गोष्ट सांगा, श्रीराम आहे. आता तुम्ही म्हणणार राम नाही, रामचं नाव कसं घेतलं आणि श्रीरामपूरला गेले तर कुठे काय म्हणणार, ते गावापासून तिकडे जाऊन सोडा, अरे श्रीरामपूरच म्हणणार त्याला आपण. तर तसा त्याच्यामध्ये राहत नाही. तो विचार आहे, कोणाचे लहान विचार, कोण मोठे विचार. आणि आता फार हे आहे की उपरवाल्याने मला बुद्धी दिली, मला विचार थोडे मोठे आणि माझ्यापेक्षा लहान लोक आहे, यांच्याशी माझा संबंध बी नाही आणि बोलायला बी नाही पाहिजे. त्या दिवशी तुम्ही मातोश्रीवर गेला, तुमचा प्रयोग झाला. उद्धव ठाकरेंनी काय तुम्हाला मंत्र दिला, काय सांगितलं तुम्हाला? नाही काय नाही. आम्ही गेलेत आणि मी अगर ते केलं होतं, एग्रीमेंट केलं होतं, मग काय राहायचं आलं होतं. ते मातोश्रीवर गेले, सगळे लोक माझ्या पैसे आले होते की मामा आमच्यापाशी इलेक्शन लढा हे करा. मग दानवे साहेब आम्ही गेले, काही नाही बोलले, काही मी एग्रीमेंट केला नाही, काही एग्रीमेंट. हां एक मी सांगितलं की मी भाजपला कधी वोट देणार नाही. अगर पार्टीमध्ये निवडून आले तर माझे विचार आहे मी भाजपला विरोध देणार नाही. आणि हक जे गोष्टी आहे कोणाचे पैसे आमच्या समाजाचं कोण मी हक बोलणार, बस 2 गोष्ट, आणखी तिसरी काही नाही. तुम्हाला पक्षात घेण्यावरून चंद्रकांत खैरे नाराज आहेत आणि काल त्यांचा व्हिडिओ बघितला मी, ते तुम्हाला कशा पद्धतीने हमरी तुमरी एकमेकांना तुम्हाला करतायत. काय आहे नेमकं तुमच्या दोघांमध्ये विळा भोपळ्याचं नातं? इलेक्शनमध्ये मी त्यांचा विरोध सांगितला होता, ते म्हणतो ते नाराज आहे ते जाऊन देतात आणि मी तर त्यांचा आभार मानतो की त्याने सांगितलं म्हणून मी इतका मोठा झाला. नाही तर तुम्ही आज तक वाले कशाला मला इंटरव्ह्यू घ्यायला आलो होतं. तर आता मोठे झाले ते जाऊन दे, आता ते विषय संपलेला आहे. ते तुमच्या पक्षप्रवेशाला त्यांनी विरोध केला आहे आणि काल आम्ही त्यांची मुलाखत केली चंद्रकांत खैरेंची. त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ते काय प्रवेश झाला असेल पण मी त्यांच्या प्रचाराला जाणार नाही जेव्हा की तुम्ही मशाले चिन्हावरती लढता. आता आहे 4 तारीख 15 तारखेपर्यंत अगर ते आले तर आता कसं काय मी सांगू, वरिष्ठ आधार आला या मी जाऊन त्यांना भेटलं, ते आले ते आपण बघू ना. आता 10-15 दिवस बाकी आहे ना मी त्याच्या. आणि ते नाही मला हे कळतंय की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या नावावर इलेक्शन चालू आहे. तर आता तुम्ही सांगा, आता आमच्यामध्ये एक आहे, आम्ही कोणी काम करतात ते आम्ही बिस्मिल्लाह रहमान म्हणतात आणि ते काय म्हणत नाही फक्त रशीद मामू म्हणतात. तर माझा मोठापण आहे त्याच्यामध्ये की त्यांचा पाशी काय नाही. रशीद मामू चांगला आहे. आणि मुंबईमध्ये सगळे ठिकाणी मी सांगणार की या जिद्दमध्ये सगळे ठिकाणी मशालला निवडून द्यायचे, मशालला. आणि आता तर मी उद्धव ठाकरे बरोबर आहे. आत्ता उद्धव ठाकरेला कोणी गलत बी म्हणला तर मी ऐकू घेणार नाही आणि मग माझा तोंड खुला राहता मग तुम्ही सांगायचे नाही. आणि आम्हाला काय मग जिथे जाऊ एक पैर रेल में एक पैर जेल में कोणती बडी बात आहे, परंतु त्याच्यामध्ये म्हणायचं खोटा नाही म्हणायचं. लोकसभा निवडणुकीत तुमचे आणि खैरेंचे काहीतरी शब्द एक्सचेंज झालेले होते आणि त्याच्यावरून हे सगळं झालंय. काय तो किस्सा होता? नाही कोणी आता तेच जाऊन देते. आता ते संपला म्हणून कशाला की ते आता ते बी पार्टीमध्ये आहे, ते बी लीडर आहे त्याच्यामध्ये, ते नाही. परंतु ते आहे ते त्याच्या होता, आता काही नाही त्याच्यामध्ये. एवढे सगळे आरोप झाले, भारतीय जनता पार्टी तुमचं नाव वापरलं, तुम्ही भाजपला काही सांगू पाहणार नाही? काय सांगणार त्याच्या? मी तर असं म्हणतात की मला काय सांगायचं तुम्हाला, तुमचं जे काय पद्धती आरोप होते माझी भाजपची काय टसलच नाही पाजत का कशाला की ते माझे नावावर जीव होतं, मग काय कशा बुरा म्हणतो तर मी कसं काय सांगू तुम्ही सांगा. ते मला मोठा म्हणतात की भाजप म्हणते मी मोठा आहे, मग एक लहानला मी काय सांगू त्याच्या उपयोग. ते चांगलं आहे ते जे करतात तर नाव घेतलं कोणीतरी. नाही तर याच्यापूर्वी काय म्हणत होते खान बान. आता तर पठाणला नाव घेतात ना, माझे पठाण सार खुश मी खुश की माझ्या नावावर इलेक्शन लढत आहे. आम्ही पठाणला त्यांनी मोठे गेलेलं आहे, बस झालं त्याच्यामध्ये. रशीद मामू आणि खान, अरे खान तर आहे ना, आम्ही पठाण लोक आहे ना, आम्ही त्याच्यामध्ये काय नाही ना. परंतु आम्ही हे देशाचे आहे, बाहेरून आलेले नाही आम्ही हे देशाचे आहे. तर मग त्याच्यामध्ये काय नाही ना.
पण संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि MIM आता आल्यानंतर हा संघर्ष काय फार मोठा राहिलेला आहे आणि बाळासाहेबांनी अनेक सभांमध्ये इथे सुद्धा मुस्लिम समाजाबद्दल अनेक विधानं वापरली, ज्याबद्दल अनेकदा चर्चा झाली. तुम्हाला असं वाटतं का की यावेळेला तुमच्या प्रवेशानंतर संभाजीनगरमधले मुस्लिम हे मशालीकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतील याची शक्यता किती आहे? आता माझा विचारला अगोदर मी तुम्हाला सांग, तुम्ही जाऊन विचारा लोकांना मुसलमानांना की तुम्ही काय म्हणणार म्हणून. मी माझ्या तोंडाने कसं काय सांगू. काल मी बाजेपुऱ्यामध्ये काही लोकांशी बोललो तर तिथल्या सामान्य लोकांचं असं म्हणणं होतं की MIM मध्ये आता सध्या जे घडतंय ते काय लोकांना आवडलेलं नाही आहे आणि आम्ही मामूच्या पाठीमागे आहे. बस ते झालं. तर महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा आलो तर महाराष्ट्रामध्ये त्यांना वोट भेटणार. आता तुम्ही पर्सेंटेज बघा की मामू आला म्हणून काय त्यांचा प्रेम आहे माझा पिशी, कारण मी काम करत आहे की आत्ता एक महापौर मी जेव्हा होतो तुम्ही बंगल्याच्या 4 दिला आणि 4 घेतला. माझी या गाडीमध्ये माझे मुली बाळ कोणी नाही बसले, माझं तत्व होता. आणि 10:30 वाजता मी ऑफिसमध्ये माझा फ्रीज आहे हां स्वतःच. आणि दुसरा गोष्ट आहे तर कोणी महापौरनं दाखवायचे की आमचा हे बंगला सोडला त्याचा आमचा पहिले आहे म्हणून कोणापाशी नाही रिकार्ड, माझं पाशी रिकार्ड आहे सगळं. आता काय तुम्हाला काय वाटतं, तुमचं असेसमेंट काय? या मिटमिटाच्या भागामध्ये आपण उभं आहेत आणि सगळ्या संभाजीनगरमध्ये जवळपास 7 ते 8 लोक लढत आहेत, कुणाची युती झालेली नाहीत, सतरंगी अटरंगी सामना आहे. किती जागा तुमच्या निवडून येतील आणि समोर तुम्ही प्रतिस्पर्धी कुणाला मानताय? अब जसा याच्यापूर्वी जेव्हा मी निवडून आलो होता महापौर झाला त्यावेळेला मी कहते अल्लाह की बड़ी मेहरबानी आहे, बुजुर्गों की दुआएं हैं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना होती म्हणून मी निवडून आलो. त्यावेळेस मी म्हणलं होतं आत्ता बी मी काय आणि सगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आता लोक जे उभे आहेत त्यांना शौक आहे, हे आहे. आता याच्यावर काय आहे की लोक मत देताना पार्टी बी बघतात परंतु माणूस बघतात, कोणी कामवाला आहे कोणी काही नाही. आता तुम्ही शहरामध्ये कोणाला जाऊन विचारा की कोणी अगर म्हणले की नाही मामू बरोबर नाही, अगर 10, 15, 5, 10 लोकांनी बी सांगितलं मी पाठीमागे होऊन जाईल. त्याच्यामध्ये काय नाही. हे काय राजकारण माझं ओढणं बिसवणं नाही ना, माझे 2 नंबरचे धंदे नाही ना, कोणी लोचे लाचे काही धंदे मी करत नाही. त्याच्यामध्ये मला भीती वाटत नाही. आणि हे जर दुसरे लोक आलेले पार्टीमध्ये ते सगळ्यांना माहिती आहे काय त्यांच्यामध्ये. आता मी महापौर होतो हे होतो तर मग परत ती काही प्रॉपर्टी नाही. माझा पैशाच्या लोकांचा प्रेम आहे आणि सगळे समाजाचा, हिंदू मुसलमान दलित सगळे समाज मला प्रेम करतात, त्यासाठी मी आहे. आता इतका त्यांनी वाजलेला आहे परंतु मला विश्वास आहे की अल्लाह की मेहरबानी की आपण चुनके आएंगे, निवडून येणार. महापौर कोण होणार? मराठी माणूस होणार, खान होणार की रशीद मामू होणार? एक गोष्ट आता महाराष्ट्राचे लीडर लोकांना समजलं नाही मराठी माणूस आम्ही कोण आहे. मग महाराष्ट्रावर राहण्यावाले मराठी, मग काय आता ते मद्रासमध्ये राहणार मद्रासी, तेलुगू त्यांना हिंदी बोलत येत नाही. मग आम्ही मराठी माणूस आहे ना, आम्ही स्वतः मराठी आहे. हा बाहेरच्या माणसाला दिला तर आम्ही याला राग येणार की तुम्ही तिकडच्या माणसाला कसं. आता मी त्यांचं नाव गेलो तर आमचं मत कमी होणार, आम्ही त्यांचं नाव घेत नाही. परंतु आम्ही महाराष्ट्र आहे मराठी. परंतु काय लोकाला माहिती नाही आहे. आणि जे म्हणतात की मुंबईमध्ये खान नाही येणार हे नाही देणार, अरे परंतु त्याच्यामध्ये जे मेजॉरिटी असते ते महापौर निवडतात आणि म्युन्सिपाल्टीमध्ये सगळे लोक मिळून निवडतात. परंतु कॉर्पोरेशनमध्ये मेंबर ज्याचे मेंबर जास्त होणार ते महापौर होणार. ते कोणी समाजाचं होऊ शकत. परंतु मराठी माणूस ते खरोखर मराठी माणूसच राहणार. त्याच्यामध्ये काय अगला पिछला काय नाही. आता लोकांना समजलं नाही की ते जो म्हणतात माझा मत अनाडी माणूस आहे ते, की त्यांना हेच माहिती नाही की मराठी माणूस कोणाला सांगतात. त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान दलित भाजप कुठे मानतंय? भाजप नाही मानत. भाजप ध्रुवीकरणाची दिशेने भाजप चाललाय. आता एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, माझा जर भाषण ज्याने शिकविला मला ते RSS होते निरंजन शर्मा. हां मग त्याला मला आज बी RSS वाले मला प्रेम करतात. बजरंग दल हिंदू मी तर सगळं म्हणते माझं शब्द सिगरेट पित नाही, कोणी सिगरेट ओळखत नाही. हे लोक ते प्रेम वेगळं आहे. आणि जे ते सांगतात BJP वाले, आता त्यांचं काय आहे, जे अटल बिहारी वाजपेयी होते पुराणे लोक जे BJP आहे का, आता सगळे पाठीमागून आलेले आतमध्ये, ते कोणी आईमध्ये होते, कोणी शिवसेनामध्ये, कोणी भगोळे, कोणी काय का, ते सगळे झालेले. तर त्याला आमचे हिंदीमध्ये म्हणतात आमची घरामध्ये बाया गाजर मूली प्याज तुकडा गोड सगळं मिळून त्याला दिवाणी हंडी म्हणतात. दिवाणी हंडी ते दिवाणी हंडी आहे, ते असं नाही हंडी. तर दिवाणी हंडीचं मला कशाला विचारते तुम्ही, पंचगी मिळले आलेलं आहे. आता याच्यामध्ये काय अंधे गारे और बहरे बजारे, काय सांगणार याच्यावर. अंधे गारे और बहरे बजारे, बस अंधे को नहीं मालूम क्या हो रहा, बहरे को नहीं मालूम क्या हो रहा. तो उसमें क्या, ये दीवानी हंडी है ये. और एक खास बात है की आज हम जो खड़े आता जो विकास आहे आम्ही विकासासाठी उभे आहे. तुमचं नाव विकासामध्ये नाही ना चर्चेमध्ये. तुमचं नाव घेऊन तुमच्या प्रवेशाचे व्हिडिओ किंवा तुमच्या पूर्वीचे व्हिडिओ घेऊन भाजप कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढवत आहे, त्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करत नाही. ते कधी जनता ती बेवकूफ नाही ना.
आता अंधाडी माणूस तर ते म्हणते इलेक्शन चालतात याच्यामध्ये, ते म्हणतात आता हे वाडामध्ये हिंदू समाज जात आहे, दलित समाज जात आहे, मी उभा आहे, मुसलमानच्या नावावर फक्त मुस्लिम वोट कम आहे, मुस्लिम मत कम आहे याच्यामध्ये. मग तर आता तुम्ही कुठे जाऊन तुम्ही विचारा काय म्हणतात ते आमच्या बरोबर, हिंदू समाज मग हे मग सगळे लोक म्हणतात, आणि मी सगळे ठिकाणी जातो मी. त्याच्यामध्ये काय यांना काही माहिती नाही, यांना पण काही नाही ना. मामू भेटला ना त्यांना बाण नाही भेटला, मामू भेटला. त्याच्यामध्ये बाण त्यांनी घेतला म्हणून ते बाण म्हणत नाही, आता मामू म्हणत ते, तर त्याच्यामध्ये काय होत नाही ना ते. इंटरेस्टिंग आहे. रशीद मामू यांनी सविस्तर त्यांची भूमिका मांडली आहे, पण सगळ्या पक्षांसोबत आणि इवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत सुद्धा माझं चांगलं नातं असं रशीद मामू सांगतात, ज्यावेळेला भाजप मुंबईमध्ये त्यांच्यावरती आरोप करते. त्यामुळं मिटमिट्याची ही जरी लढाई असली तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरपेक्षा उद्धव ठाकरे गटाला मुंबई महत्त्वाची आहे. आणि मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगरमधल्या रशीद मामूंना दिलेल्या प्रवेशावरून सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते उद्धव ठाकरे यांना डिवचत आहेत किंवा त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. पण मतदार याला कसा प्रतिसाद देणार हे आपल्याला 16 जानेवारीला ज्यावेळेला छत्रपती संभाजीनगरसोबत मुंबई आणि राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका निवडणुकींचा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. कॅमेरामॅन इसरारसोबत मी आतिक, छत्रपती संभाजीनगर.